पेपर फुटलेला आहे। पेपर फुटीचं ग्रहणच आता या परीक्षांना लागलंय की काय असा सवाल उपस्थित होतोय। 10वीच्या परीक्षेचा पेपर फुटला। जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच हा पेपर फुटला। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यामुळे शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना हे पेपर पुरवले जात होते। धक्कादायक असा प्रकार हा बदनापूरमध्ये घडलेला आहे। या घटनेमुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी पुरता फज्जा उडालाय। साम टीव्हीनं ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आणि यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही हे दाखवलेलं आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय। जो पेपर फुटला त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहत आहोत। वर्षभर जे विद्यार्थी अगदी इमानतबारे परीक्षांची तयारी करतात, परंतु अशीच काही टाळकी असतात जी पेपर फोडतात। परंतु या लोकांवर कारवाई नेमकी कशी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। 10वीचा पहिल्या दिवशी अगदी मराठी भाषेचाच पेपर फुटलेला आहे। त्यामुळे इतर जे पेपर आहेत, जे महत्त्वाचे पेपर आहेत, त्या पेपरला काय होणार असा प्रश्न नक्कीच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे। यवतमाळमध्ये देखील सोशल मीडियावर पेपर व्हायरल होतोय। जालन्यामध्ये झेरॉक्स सेंटरवर पेपरची खैरात, पेपर वाटले जात आहेत। शिक्षण विभाग झोपा काढताय का असा प्रश्न देखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे। 10वीचा पहिलाच पेपर पहिल्याच दिवशी आणि तोही मराठीचा फुटलेला आहे। शिक्षण विभागानं ज्या बाता केल्या होत्या कॉपी मुक्त अभियानाच्या त्या पुरत्या धुळीस मिळाल्या असं म्हणावं लागेल। तर संभाजीनगर बोर्डाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेतली। त्यांच्याशी यावेळेस बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। जालना जिल्ह्यातील बदनापूर परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर फुटला। त्यानंतर त्याची उत्तरपत्रिका शहरातल्या वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये मिळत होती। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जामदार मॅडम आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। साम टीव्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे। जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील, तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल। चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल। त्या जिल्ह्यातील जे संबंधित गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी देखील संपर्क सुरू आहे। प्रत्येक केंद्रावर कॉपी मुक्त अभियान राबविण्याबाबत आम्ही सर्व सूचना सर्व केंद्र संचालकांना आणि सर्व शिक्षणाधिकारी यांना आणि सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत हे सर्व कार्यवाही आपण केलेली आहे। कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल, काय लगेचच्या लगेच बोर्ड काय पाऊल टाकते? आपण तात्काळ त्यांच्याकडून रिपोर्ट मागितलेला आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल या सर्व गोष्टी। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर आपण बघतोय पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं हे ग्रहण, कॉपी मुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालेला आहे। 10वीचा मराठी विषयाचा पेपर आज फुटलेला आहे जालन्यामध्ये। हा पेपर नेमका कसा फुटला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जालन्याच्या बदनापुरात 10वीचा हा पेपर फुटला आहे। एकीकडे विद्यार्थी पेपर देत होते, त्याच वेळेस 15 मिनिटात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली। पहिल्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर पडली। शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढल्या गेल्या। धक्कादायक असा सगळा प्रकार। प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयांमध्ये विकण्यात आल्या। वर्षभराचा अभ्यास 20 रुपयात अशा पद्धतीने विकला गेला आहे। प्रश्नांच्या उत्तराच्या झेरॉक्स ज्या आहेत त्याच्या प्रत देखील परीक्षा केंद्रावर वाटण्यात आलेल्या होत्या। तर साम टीव्हीच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही दखल घेतलेली आहे। जालन्यातील पेपर फुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं। कॉपीमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असल्याचंही शिंदेंनी पुढे म्हटलंय। जालन्यात आज 10वीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल।
तर येवल्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसलंय. कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड सुरू होती. कॉपी पुरवणाऱ्यांकडून शिक्षकांनाही दमदाटी करण्यात आली. येवल्यातील अंदरसूल इथल्या केंद्रावरचा हा सगळा प्रकार. ड्रोन उडवून कॉपी रोखू असं शिक्षण विभागानं म्हटलं होतं, परंतु हे जे टवाळखोर आहेत ते शिक्षकांना दमदाटी करत होते आणि कॉपी पुरवत होते. व्हिडिओमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं हे जे टवाळखोर आहेत ते कॉपी पुरवण्यासाठी इथं अपाट मेहनत करत होते. अगदी भिंतींवर चढून त्यांनी ही कॉपी पुरवलेली आहे. तर जळगावमध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं दिसलं. अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांकडून कॉप्या सर्रास पुरवण्यात आल्या. कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात आलेला आहे. मात्र काही परीक्षा केंद्रांच्या बाहेर कॉपी बहाद्दरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवली जात असल्याचं पाहायला मिळालंय. काही परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसले. परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते कुठे होते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. काही परीक्षा केंद्रांवर तर शिक्षक वृंद जो आहे तिथं पिशवी घेऊन भिंतीवरून उडी मारत असतानाचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान मराठीचा पेपर फुटल्याप्रकरणी पुणे बोर्डाच्या अध्यक्षांशी यावेळेस बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. सचिव साहेब आहेत, शरद गोसावी आहेत बोर्डाचे अध्यक्ष. 10वी 12वीची परीक्षा त्यांच्या नेतृत्वाखाली कंडक्ट होते. सर पेपर फुटलेला आहे 10वीचा मराठीचा जालन्यामध्ये. विभागाकडून माहिती घेतोय ते आम्ही विभागाकडून माहिती घेतोय. जे संबंधित कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. काय सर काय माहिती मिळाली, कशामुळे, कुठं? आता जस्ट टीव्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मांठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटना घडल्या दिसून येते आता या ठिकाणी. सर अजून कुठे फुटलंय असं काय कळलंय? नाही, बाकी अजून आमच्या माहिती नाही तरी. सर पण सोशल मीडियावरून राज्यभरात हा पेपर व्हायरल झाल्याचं कळतंय. नाही, तशी कुठली माहिती आता आमच्याकडे आलेली नाही. आता फक्त आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागातली माहिती आहे. आम्ही त्यांची संपर्कात आहोत अधिकाऱ्यांच्या. इतर विभागाची काय माहिती सर? नाही, इतर विभागात आता काही कॉपी प्रकरणं झालीत का त्याची माहिती जमा करतायत. आता जस्ट 2 वाजता पेपर संपलेला आहे, माहिती येईल आता. सर कशामुळे झालं, काय कुठे त्रुटी राहिली, काय कळलंय? नाही, आता ती आम्ही माहिती घेतो आहोत. तिथल्या संबंधित विभागीय मंडळाकडून आम्ही ती माहिती घेत आहोत. पेपर सर प्रत्यक्ष फिजिकली फुटलाय की फक्त सोशल मीडियावरून आलं? नाही, ती आता आम्हाला ती अजून माहिती नाही, तीच आम्ही माहिती घेतोय. सर जे वितरण होतं कुठल्या टप्प्यावरती ही त्रुट राहिली असेल असं तुम्हाला वाटतं? तीच आम्ही माहिती घेतोय तीच की जी आता काय जी घडली घटना त्या संदर्भामध्ये विभागीय सचिवांना आम्ही माहिती घेतोय ते. सर एक शेवटचा प्रश्न, आता हा पेपर तर फुटलेला आहे, तुम्हालाही कळलेला आहे, काय कारवाई होणार, चौकशी होईल, पोलीस चौकशी किंवा पोलीस कंप्लेंट तक्रार असं? त्या नियमानुसार जी कार्यवाही प्रस्तावित आहे ती सगळी कारवाई संबंधित दोषी कोण असतील त्यांच्यावरती केली जाईल. सर गोसावी सर नाही आहेत, अध्यक्ष आहेत बोर्डाचे, त्यांना ही माहिती कळवली? माहिती आहे त्यांना, माहिती कळवलेली आहे त्यांना. सर अध्यक्षांचं काय आहे त्यावरती? एक मिनिट, मी अध्यक्षांना विचार, मी कसं सांगतो, मला त्यांनी माहिती घ्यायला सांगितलं तात्काळ अध्यक्षांनी आणि ती मी माहिती घेतोय. पेपर फुटीची जी कारवाई आहे, जी प्रोसेसर आहे त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कदाचित पोलीस तक्रार किंवा गुन्हा देखील केला जाऊ शकतो. मात्र अतिशय प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आहे. कुठल्या टप्प्यावरती हा पेपर फुटला, कुठे त्रुटी राहिल्या याची माहिती देखील अजून मंडळाकडे देखील उपलब्ध झालेली नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. पुण्यातील मार्वल बॉन्टिक सोसायटीतील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर सोसायटीतील 350 मांजरी शिफ्ट झालेल्या आहेत. पुणे पालिकेच्या आदेशानंतर महिलेनं घरातील 350 मांजरींना शिफ्ट केलेलं आहे. मार्वल बॉन्टिक सोसायटीत नागरिकांनी पुणे पालिकेकडे तक्रार केली होती आणि यानंतर नागरिकांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी 350 मांजरी ज्या आहेत त्या शिफ्ट करा असे आदेश दिले होते आणि अखेर या मार्वल बॉन्टिक सोसायटीतील मांजरी ज्या आहेत त्या शिफ्ट झालेल्या आहेत. साम टीव्हीनं ही बातमी जी आहे ती सगळ्यात आधी दाखवली आणि त्यानंतर आपण बघतोय साम टीव्हीच्या बातमीचा धडका इथं पाहायला मिळाला आहे. या महिलेनं या सगळ्या मांजरींना अखेर शिफ्ट केलं आहे.
वळूया पुढील बातमीकडे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी म्हणून मंजूर केलेलं 229 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे. पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधकामाचं हे टेंडर होतं. 229 कोटी रुपयांच्या कामाचं टेंडर रद्द करण्यात आल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या टेंडरला मंजुरी मिळाली होती. राज्यातील लाखो भाविकांसाठी विठुरायाचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी राज्य सरकारने पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉक या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यासाठी जवळपास 129 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता. त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता. मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे. मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता. हे काम सुरू होणार होतं. मात्र सरकारने हे टेंडर आता रद्द केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे त्याची देखील कुठेतरी आता चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. एकूणच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचं 900 कोटीचं टेंडर रद्द केल्यानंतर आता पंढरपुरातलं 129 कोटीचं टेंडर रद्द केलं. त्यामुळे कुठेतरी आता यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता खऱ्या अर्थानं शीतयुद्ध सुरू झालंय का याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.